मम्मी यार तुझ्यासोबत असं ना की खूप असं मस्त वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं, कशाचंच टेन्शन नाही. तुला ना अशी कडकडून मिठी मारायची वाटते आणि असं वाटतं सोडूच नाही कधी तुला. मम्मी तुला तुझ्या मम्मीची आठवण येत नाही का गं? येते ना. तुला तिच्याशी बोलावंसं नाही वाटत? पण माझी आई या जगातच नाही ना. पण ती असती तर तर काय बोलली असतीस तू तिच्यासोबत? मी बोलले असते, आई का माझ्या लहान वयात लग्न केलं, मला तुझ्यासोबत वेळच घालवता आला नाही. तुझी मला खूप आठवण येते ग. लीला, मला पण तुझी खूप आठवण यायची ग, पण काय करू? तू माहेरी यायचीस ना, असं वाटायचं तुला कडकडून मिठी मारावी, पण काय करणार ग? तू परक्याचं धन, तुला जास्त दिवस थांबवू शकत नसायचे. मला तरी कुठे वाटायचं की तुला असं सोडून द्यावं, पण काय करणार? तेव्हा परिस्थिती तशीच होती आणि मी काहीच करू शकत नव्हते. असं वाटतं मिठी मारावं, कधीच सोडू नये. बघ बाळा, राहा ना मिठी तसाच. मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू नको ताण घेत जाऊ. काय ना, नियतीचा नियम आहे. हे जग आहे ना, सगळ्यांना सोडावंच लागतं. पण तुला 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 स्वतःचा सांभाळ करावाच लागेल. मी सदैव तुझ्या सोबत आहे. लीला, नको त्रास करून घेऊ स्वतःला. मम्मी, तू नको टेन्शन घेऊस यार. मी आहे ना तुझ्या सोबत आणि मी नेहमी असेन.